नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्या माझ्या फॅमिलीला. तर आजचा दिवस खूप सुंदर आणि ग्रेट आहे. प्रभूची दया कृपा तुमच्या सोबत असो. तर आता आम्ही निघालो आहे मार्केटला. म्हणजे आज काम आहे. तर बाबूला आमच्या 5 इयर्स कंप्लीट झालेले आहेत. तर त्याचं आधार कार्ड बनवायचं आहे आता. आणि स्कूलमध्ये पण आता मागितलं आहे त्याचं ॲडमिशन करायसाठी. तर दोघं पण इथं रेडी आहेत. आता दोघांना पण रेडी केलं. आणि छोट्या बाबूला आता झोप येत आहे. पण आता काय करणार, आता तसंच त्याला गाडीवर घेऊन जायला लागणार. तर निघतो आता आम्ही. काय कर तर आम्ही बाहेर पडेपर्यंत 11:30 वाजलेले आणि ऊन पण एवढं जास्त पडलेलं. ॲक्च्युली आमचा प्लॅन होता 2 व्हीलर घेऊन जायचा, कारण सोमवार गर्दी पण खूप असते या बाजारात. गाड्या वगैरे लावायला जागा मिळत नाही. मग उन्हामुळं म्हटलं चल 4 व्हीलरच घेऊन जाऊया. तर आता बाबू पण झोपला बघा. त्याला जरा वारे लागले पुरं. निवांत आपलं झोपताय तो, काय कटकट नाही त्याची. तर इथं पाहू शकता तुम्ही कसं लोकांनी गाड्या लावल्यात. एकाच्या पाठीमागं एक, आडवी तिडवी. लोकांनी कशी काढायची गाडी सांगा. आता कोणाला एमर्जन्सी जायचं असेल, कोण बाबडा आपलं हॉस्पिटलात कोणाचं कोण ॲडमिट असेल, कोणाला जेवण घेऊन जायचं असेल, त्यांनी कसं जायचं. लोकांनी पण जरा विचार करायला पाहिजे ना गाड्या लावताना. तर आमचं काम झालं बघा. काम झाल्यानंतर आम्ही जरा म्हटलं बाजारात जाऊन येऊया. जरा बाबूला पण हे घ्यायची होती, चेअर घ्यायची होती छोट्या बाबूला. तर ज्या एरियात आम्ही आलेलो ती एरिया म्हणजे एकदम पॉश. तिथं अशी मोठमोठी पॉश दुकानं आहेत. म्हणजे मुस्तफा वगैरे तुम्ही नाव ऐकलं असेल फेमस. तर ती एरिया आहे. इथं पॉश लोकं येतात, आमच्यासारखी साधी नाही. तर बघा किती छान छान कपडे लावलेत त्यांनी बाहेर. म्हणजे रेट त्यांची खूप जास्त असते, पण क्वालिटी एकदम बेस्ट असं. तिकडनं मग आम्ही इकडं आला. म्हणजे बाबूला खुर्ची पाहिजे होती ते बघायसाठी. 2 प्रकारची होती इथं. एक छोटी साईज होती, क्वालिटी त्याची चांगली होती. तर 1-2-2.5 वर्षापर्यंत बसायला मिळेल तसंच आमचा घ्यायचा प्लॅन होता. मग तिकडं का आम्हाला भेटाय नाही म्हणून आम्ही घ्याय नाही तिकडे. आणि मला डबा एक घ्यायचा होता बाबूला, म्हणजे कुठं जाता असताना त्याला प्युरी वाटून घेऊन जायला. तर इथं आम्ही भांड्याच्या दुकानात आलो. इथं बघा वेगवेगळे प्रकारची भांडी आहेत. तुम्हाला पाहिजे तसली मिळतात इथं. खरं रेट मात्र जास्त असते. क्वालिटी चांगली करा. त्याच्यानंतर मग बाजारात शिरला जरा. आता आला होत्याच म्हटलं जाऊन जरा फेरफटका मारून यायचं. तर खरेदी तरी काय कराय नाही, असंच जरा जाऊन आला. तर आज जेवढी गर्दी नव्हती त्या एरियाला जरा जास्त गर्दी होती, जिथं आम्ही आधार कार्ड करायला गेलो होतो तिथं. तर आज म्हणजे कसं शुक्रवारचा बाजार असतो, त्याच दिवशी जरा खूप गर्दी असते. मग इथं रौनकचे पप्पा बूट बघत होते त्याच्यासाठी. तर त्यांनी काय आवडलं नाही म्हणून घ्याय नाही. मग तिकडनं मग आमचा प्लॅन झाला ऊसाचा रस प्यायचा. गरमी पण ऊन पण खूप पडलेलं, ताण लागलेली. मग म्हटलं ऊसाचा रस पिऊया. मग तिकडनं आम्ही ऊसाचा रस प्यायला गेला. यो मग घरी पोचल्यानंतर मग जेवणाची तयारी. तर चिकन मी मॅरिनेट करून घेतलं. चिकन आदल्या रात्री त्यांनी आणलेलं. मग त्याच्यासाठी कांदा वगैरे कापून घेतला. किती आम्ही पोचलो तेव्हा 1 वाजलेले. मग बाबूला पण भूक लागलेली, त्यामुळं त्याला मग काय करणार, केळं दिलं खायला. मग तो नाराज होऊन बसलाय बघा. हट्टीपणा मुलांचा आजकालच्या. तर आता टाईम वाजलेले आहेत 9. आणि दुपारी काय शूट करायला मिळालं नाही, कारण आम्हाला यायलाच लेट झाला. मग तोपर्यंत जेवण बनवते यांचं काम हे ते निघापर्यंत खूप लेट झाला. मध्ये काय शूट करायला मिळालं. तर आज आम्ही बाबूसाठी नवीन खुर्ची आणलेली आहे, हे पहा. आणि त्याला चिकन सूप भरवते, म्हणजे चिकनाची प्युरी मॅश करून. आणि मोठा मुलगा बघा इथं बसला.
त्याचा कार्यक्रम असा झाला आहे की 2 दिवस तो मातीत खेळायला गेला खाली, म्हणजे बिल्डिंगच्या खाली असं. आणि त्यात मग ते ॲलर्जी वगैरे तुम्हाला माहीत आहे मातीतनं खेळावर काय होते. तर मग जरा रात्री ताप वगैरे आलता त्याला. मग आता मेडिसिन देऊन कमी आहे, तर आता आहे ठीक. त्याला पण वाढले, त्याला पण आता भरवणार. तर जेवणामध्ये स्पेशल बघा चिकन आणि भाकरी बनवली आहे. तर पहिल्यांदा यांना भरवते. तर हा ब्लॉग मित्रांनो तुम्हाला कसा वाटला, साधा सिंपल. तर आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सपोर्ट करा आणि लाईक करा. भेटूया पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. रडतोय.